अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आणि मे महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे। भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होते की लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार। आजची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की मे महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे। बघा, खूप अर्जंट सरकारने निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आजपासून वाटप सुरू करण्यात आलेला आहे। त्यानुसार बहिणींना वेगवेगळ्या नियमानुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटत आहे। कोणत्याही क्षणी बहिणींना आता मेसेज येणार। बघा, आता तुम्हाला कुठल्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता तो तुमचा जमा होणार आहे। आणि आधीच तुम्हाला सांगू शकतो की लाडक्या बहिणींना जे पैसे आता जमा होत आहे ते आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच हप्ता येतोय। बघा, भरपूर आपल्याकडे GR आलेले आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार। भरपूर आपल्याकडे आर्टिकल सुद्धा आलेले आहे की प्रति आर्टिकलमध्ये आपल्याला दिसून येतं की लाडक्या बहिणींना 2100 रुपये येणार, 2100 रुपये येणार असं आपल्याला माहिती दिसून येते। पण ज्या बहिणींना मेसेज आलेले आहे त्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये प्रमाणेच पैसे आलेले आहेत। बघा, 1500 रुपये प्रमाणेच मेसेज आलेला आहे। तुम्हाला देखील मेसेज आला असेल। जर मेसेज आला नसेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे, कारण पैसे वाटप आजपासून सुरू झालेलं आहे। म्हणजे जवळपास एका दिवसामध्ये 53 लाख बहिणींना पैसे येतात। तर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा मेसेज येणार आहे। आणि त्यावर एक मोठी अपडेट आली आहे की लाडक्या बहिणींना जे आता पैसे वाटप होत आहे त्यासाठी शासनाने वयाची अट घातलेली आहे। बघा, राज्य शासनाने आता लाडक्या बहिणींना जो मे महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे त्यासाठी आता लाडक्या बहिणींना वयाची अट आहे। बघा, पण लाडक्या बहिणींसाठी आता वयाची अट आहे। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस तुम्हाला एक माहिती हवी आहे की 21 ते 65 वर्ष वयोगटाच्या महिलांना पैसे दिले जातील। ठीक आहे, असं तुम्हाला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे असं माहिती तुम्ही पाहिली असेल। पण आता लाडक्या बहिणींसाठी एक वयाची अट घातलेली आहे। नेमकं ती अट कुठली आहे? कारण 21 ते 65 वर्ष तर आहे, पण त्यामध्ये काहीतरी बदल करण्यात आलेला आहे। आता जो नवीन GR आलेला आहे त्या GRच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे की लाडक्या बहिणींना वयानुसार पैसे दिले जाणार। आता तुमचं वय किती असणार आहे त्यावर तुमचा हप्ता ठरणार आहे। बघा, तुमचं वय 21 असेल, तुमचं वय 25 असेल, तुमचं वय 30 असेल, तुमचं वय 40 असेल तर त्यावरनं तुमचा हप्ता ठरणार आहे। यावरनं आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे माहिती आणि GR आलेला आहे। सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगतो। राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी वयाच्या एक यादी तयार करण्यात आली आहे वयानुसार। बघा, तुमचं जे वय असेल त्यानुसार तुमची यादी तयार करण्यात आलेली आहे। त्या वयानुसार यादी अनुसार तुम्हाला आता पैसे दिले जाणार। कोणाचं वय कमी असेल तर त्यांना पैसे कमी मिळणार का? बघा, आता कोणाचं 21 ते 25च्या दरम्यान त्यांचं वय असेल त्यांना पैसे कमी मिळणार का? कोणाचं वय जास्त असेल 30 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल त्यांना जास्त पैसे मिळणार का? असं सर्व माहिती आपण पाहूया। तुमच्याही सुद्धा मनात प्रश्न उरत असेल की वय जास्त असल्यास जास्त पैसे मिळणार का, कमी असल्यास जास्त पैसे मिळणार? सर्व GR तुम्हाला वाचून दाखवतो। शासनाने हा जो निर्णय केलेला आहे लाडक्या बहिणींसाठी हा शासनाचा एक महत्त्वाचा नियम आहे। कारण लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 10 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे। बघा, 10 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहे। 1500 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता येतोय। ठीक आहे, पण आता 11वा हप्ता वाटप जो होतोय त्यासाठी शासनाने 1500 रुपये पाठवले आहे, पण त्यासाठी सुद्धा आता वयाची अट लावलेली आहे। आता वयानुसार तुम्हाला पैसे वाटप होतील, ते किती पैसे वाटप होतील आणि कोणत्या बहिणींना किती पैसे मिळणार हे माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आता तुमचं वय किती आहे यावरून तुमचा हप्ता किती आहे असणार आहे हे सर्व काही तुम्हाला आता डिटेलवर माहिती सांगतो। कारण आधी तुम्हाला जे नियम लागण्यात आलेले आहे, आधी जे तुम्हाला नियम सांगू शकतो की लाडक्या बहिणींना महत्त्वाचे 5 नियम ठेवण्यात आलेले आहे। बाकी सर्व नियम काढलेले आहे, पण लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचे 5 नियम ठेवण्यात आलेले आहे। त्यामधून पहिला नियम तुम्हाला माहीत आहे तो म्हणजे तुमचा उत्पन्नाचा। तुमचा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल हा नियम तर आहेच आधीपासून। त्यानंतर तुमचा टॅक्सचा नियम आहे तो सुद्धा नियम आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेतात तो सुद्धा एक नियम आहे। हे सर्व नियम आपण जाणून घेतलेले आहे, पण आता शासनाने जो नियम लावलेला आहे तो नियम अतिशय महत्त्वाचा आहे। हा नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना पैसे दिले जाणार, सर्व बहिणींना पैसे येणार नाही। मे महिन्याच्या हप्त्यासाठी कडक निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय तुमचा ठरणार आहे। या निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला पैसे ठरणार आहे।
तर आता ज्या पद्धतीने बहिणींच्या वयानुसार नियम लावण्यात आला आहे त्याच पद्धतीने आता बँकांचा सुद्धा नवीन नियम लागू झालेला आहे। बघा आता लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ज्या बँकेचं पासबुक झेरॉक्स दिलेलं असेल, कुठल्याही बँकेत तुमचे पैसे जमा होत असतील, ठीक आहे, आता तुमचं स्टेट बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, त्या बँकांनी आता एक नियम लावलेले आहे। बघा नवीन नियम लावण्यात आलेले आहे। या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील। बघा आता जे पैसे तुम्हाला जमा होणार आहे, तुम्ही जर या नियमांमध्ये बसाल तरच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील, नाहीतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाही। म्हणजे 1500 रुपये प्रमाणे हप्ता तुमच्या खात्यात आता येणार नाही, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता येणार नाही। जर या नियमांमध्ये, या बँकांच्या नियमांमध्ये जरी तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही। पहिला नियम म्हणजे बहिणींना वयानुसार पैसे दिले जाणार, आणि दुसरा नियम आहे बँकांचा की तुमचं बँकांमध्ये आता पैसे येणार नाही, त्यासाठी बँकांनी वेगवेगळे नियम लावण्यात आलेले आहे। आता सर्व नियम तुम्हाला डिटेलवर माहिती देतो, कारण लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता जवळपास मे महिन्याचा सुरू झालेला आहे। काही बहिणींचे बँक खात्यात आता रद्द सुद्धा झालेले आहे। बघा ज्या पद्धतीने डेबिटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे येतात, डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तुमच्या बँकेत डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होतात, तर त्यासाठी आता काही बहिणींचे बँक खाते रद्द करण्यात आलेले आहे। कारण त्याचं मागचं कारण म्हणजे शासनाने घेतलेला निर्णय। शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा। जर बहिणींच्या खात्यामध्ये ही प्रॉब्लेम असेल तर ती प्रॉब्लेम दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या अकाउंटला पैसे जमा करायचं नाही, हे बँकांनी ऑर्डर दिलेले आहे। आता राज्य शासनाने बँकांकडे पैसे जमा केलेले आहे, बँक तुमच्या खात्यात पैसे जमा करतं। तुम्हाला माहीत आहे राज्याकडून बँकेत पैसे येतात, बँके थ्रू तुमच्या खात्यात पैसे जमा येतात। आता बँकां थ्रू तुम्हाला ठरणार आहे तुम्हाला आता पैसे जे येणार, कोणत्या बहिणींना पैसे दिले जाणार, कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही, हे कोण ठरवणार, बँक ठरवणार। आता बँकांना कुठल्या प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे की बँकांना असा आदेश देण्यात आला आहे की ज्या बहिणींचं आधार कार्ड सीडिंग वगैरे व्यवस्थित झालं असेल त्याच बहिणींच्या खात्यात अगोदर पैसे जमा करा, ठीक आहे। बँकांचा सर्वात प्रथम जो निर्णय आहे तो पहिला निर्णय तुम्हाला सांगू शकतो की लाडक्या बहिणींना हा पहिला निर्णय असणार आहे। पहिला निर्णय कसा ठरणार आहे की ज्या बहिणींचं आधार कार्ड, बघा आधार कार्ड जर तुमचं बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक केलं असेल तरच तुम्हाला पैसे जमा होतील, ठीक आहे। हा पहिला नियम आहे, कारण आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसेल, जर तुमचं काही प्रॉब्लेम झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही, हे सुद्धा शासनाची माहिती आहे, बँकांनी माहिती दिलेली आहे। दुसरं म्हणजे तुमचं बँक खातं आता चालू आहे की नाही। बघा बँक खातं आता चालू आहे की नाही, बंद जर पडलं असेल तुमचं बँक खातं तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण लाडकी बहिणींचा हप्ता जो जमा होतो तुम्हाला बँक खात्यात जे पैसे येतात याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे तुमचं बँक खातं चालू असणे गरजेचं आहे, तुमचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे, तुमचं चलन व्यवस्थितपणे झालं पाहिजे, ठीक आहे। तुमचं बँक खातं व्यवस्थितपणे चालू आहे का नाही ते चेक करून घ्या, तुमचं खात्यामध्ये व्यवहार वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेणं तुमचं काम आहे। तुम्ही बँकेत जाऊन हे नक्की खात्री करून घ्या तुमचं बँक खातं चालू आहे की नाही। 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे येतील, त्या अगोदर तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे। बँकेत जाऊन एवढं काम केलं की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरूच राहणार, ठीक आहे। काल रात्री 36 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यात पैसे वाटपचा आदेश देण्यात आलेला आहे। बघा कालपासूनच लाडकी बहीण योजनेचे जे हप्ता तुम्हाला आता जमा होतोय 1500 रुपये प्रमाणे जे पैसे येत आहे याला सुरुवात करण्यात आली आहे। जवळपास 36 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये, बघा 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, ठीक आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे यावर सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि शासनाने जो नियम लावलेला आहे तो नियम सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आदेशानुसार हप्ते वाटपला आता सुरुवात झालेली आहे। कधी जमा होतील असं महिलांना वाटत होतं, ते आता कधी तुम्हाला असा मेसेज येऊ शकतो। लाडक्या बहिणींना आता डिअर कस्टमर, आता तुम्हाला डिअर कस्टमर असा एक मेसेज येतो, ज्या पद्धतीने तुम्हाला आतापर्यंत मेसेज आला असेल त्याच पद्धतीने तुम्हाला मेसेज येणार आहे। त्या मेसेजमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नसणार आहे, पण ज्या बहिणींना आता
पैशांचे कमी जास्त पैसे भेटतील। आता ज्या बहिणींचं वय जेवढं असेल त्या बहिणींना तेवढे पैसे मिळतील, ज्या बहिणींचं वय कमी असेल त्या बहिणींना तेवढे पैसे मिळतील। या वयानुसार तुम्हाला आता या यादी तयार करण्यात आलेली आहे। आता कुठलं वय असणार आहे आणि कसं पैसे मिळणार? मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेले आहे। आता जो मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे याच महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठी आता नियम बदलण्यात आलेले आहे। आता शासनाने जे नियम बदलले आहे, कोणकोणते नियम बदलले, कोणत्या नियमानुसार बहिणींना पैसे दिले जात आहे, हे सर्व माहिती आपण पाहूया। मे महिन्याचा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे नियम जाणून घेणं खूपच गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा तुमच्या खात्यात पैसे येणार नाही। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। सर्व माहिती आपण डिटेलवर आता पाहिली। आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया की शासनाने कोणकोणते नियम लावलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे, ही महत्त्वाची माहिती आपण पाहूया। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण महत्त्वाची माहिती आपण आता पाहणार आहोत। आताच्या आता व्हिडिओला लाईक करा। तर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या, कारण शासनाने महत्त्वाचे 5 अटी ठेवलेले आहेत। त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा बघा, लक्षात घ्या, ही पहिली अट आहे। पहिली अट नेमकं कोणती? ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे बघा, अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा, शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। बघा, तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी। 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही। त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील। हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे। आणि त्यासोबतच बघा, पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी। बघा, आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही। महत्त्वाचा नियम आहे, पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे। जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी। ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे। हा पहिला नियम ठरलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे। त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे। ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये। आता महत्त्वाची दुसरी अट आहे बघा, शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे। जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे। ज्या बहिणींचं वय बघा, दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025 बघा, तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे। दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे। ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही। बघा, आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही। सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील, तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल। बघा, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत। म्हणून
आता जर तुम्ही वाट पाहत असाल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल. तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे. असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले. तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे. तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील. शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं. जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही. म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ताच्या आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. बघा, शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे. बघा, शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी 1 व्यक्ती लाभ घेत असेल, 2 व्यक्ती लाभ घेत असेल तर 2 व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल. कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर. अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे. आता चौथी अट नेमकं कोणती आहे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे. तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरी सुद्धा तुमची योजना बंद होईल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमचा उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते. ठीक आहे, आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे, 5वी अट आपण त्याला म्हणतो. 5वी अट नेमकं कोणती आहे, 5वी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल. कारण लाडकी बहीण योजनेचा आता 5वी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय. 1 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात. पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल. 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल. कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल. 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही. कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे. ठीक आहे, 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे. कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे. आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे, या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि महत्त्वाची माहिती आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय, ब्रेकिंग न्यूज, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची माहिती आपण पाहूया. 2100 रुपये प्रमाणे या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे. बघा,
आता तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता वाटप होतोय, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो। कारण 2100 रुपये प्रमाणे जो मेसेज आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणत्या बँकेत पैसे वाटप होत आहे ही महत्त्वाची माहिती आहे। ही आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया। ठीक आहे, आपण हे माहिती जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे। आता आपण पाहूया जिल्ह्यांची यादी। बघा, आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे 36 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। ठीक आहे, ही 36 जिल्ह्यांची यादी आहे, त्यामधून आता 9 जिल्ह्यांचे पैसे वाटप झालेले आहे। त्यामधून आता दुसरा टप्पा तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे। तिसरा टप्पा त्यामध्ये 40% बहिणींना पैसे वाटप होणार आहे। आता आपण पाहूया आज ज्या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले त्याची यादी आपण पाहूया। ठीक आहे, त्यामधून सर्वात प्रथम जिल्हा आहे पुणे। पुण्याला जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पैसे आलेले असतील। त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर रायगड, त्यानंतर ठाण्याला पैसे वाटप झाले, त्यानंतर नाशिक, धुळेला पैसे वाटप झाले, नंदुरबार आणि जळगाव। ठीक आहे, अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। त्यामधून आणखीन एक जिल्हा आहे तो म्हणजे सांगली। अशा पद्धतीने या 9 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे 20% बहिणींना पैसे आलेले आहे या 9 जिल्ह्यांपैकी। जर तुम्ही या 9 जिल्ह्यांपैकी राहत असाल, जर पैसे आलेले नसतील तर तुम्ही उद्या वाट पाहू शकता। कदाचित तुम्हाला उद्या सुद्धा पैसे जमा होतील, कारण डेबिटीच्या माध्यमातून जे पैसे जमा होतात, ठीक आहे, डेबिटच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, तुमच्या बँक अकाउंटला पैसे येतात। तर यामधून तुम्हाला पहिल्या यादीमध्ये नाव आलं नसेल तर दुसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येईल किंवा तिसऱ्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं नाव येऊ शकतं। अशा पद्धतीने असतं, म्हणून तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता। 2-3 दिवस वाट पाहिल्यानंतर जर पैसे आले नाही तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन हे काम करायचं आहे। ठीक आहे, आता उद्या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो, कारण महत्त्वाची यादी आहे। उद्या ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्याची यादी मी तुम्हाला देतो। आता उद्या सर्वात प्रथम यवतमाळ, त्यानंतर नागपूर, त्यानंतर अमरावतीला, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर बीडमध्ये आणि अशाच प्रकारे नांदेड, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर गोंदिया आणि भंडारा। बघा, अशा पद्धतीने परभणी, जालना आणि सोलापूर अशा उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे। उर्वरित जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि चौथ्या टप्प्यामध्ये 10% बहिणींना पैसे येणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे उद्या पैसे वाटप होणार आहे। आता तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर पैसे आलेले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नाही आलेले असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आता सर्वात मोठा प्रश्न येतो की ज्या बहिणींना 3-4 दिवस वाट पाहूनही पैसे आलेले नाही तर त्या बहिणींनी काय करायचं। ठीक आहे, त्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे। सर्वात प्रथम तुम्ही बँकेत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या बँक पासबुकचं झेरॉक्स दिले असेल, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, स्टेट बँक ऑफ इंडिया असू द्या, ठीक आहे, पोस्टात जरी खातं असेल ते सुद्धा बँक असू द्या, पोस्टाचं बँक असू द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, ICICI बँक, कुठल्याही प्रकारचं बँक असू द्या, सर्वात प्रथम तुम्ही 2-3 दिवस वाट पाहायची। जर पैसे आले नाही तर तुम्ही डायरेक्ट बँकेत जायचं। बँकेत जाऊन तुम्ही, ठीक आहे, बँकेत जाऊन तुम्ही सर्वात प्रथम एक चेक करून घेणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम तुम्ही चेक करायचं की तुमचं अकाउंट जे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना दिलेलं आहे ते आता सुरू आहे की नाही। बघा, तेच आता सुरू आहे की नाही, कारण भरपूर अशा महिला असतात त्यांच्या बँकेमध्ये व्यवहार बंद असतो, त्या कारणानिमित्त त्यांचं बँक बंद होतं, म्हणजे त्यांच्या बँकेचं काहीतरी कारणानिमित्त काहीतरी अडचण असल्यामुळे ते खातं बंद केलं जातं, म्हणून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत नाही। सर्वात प्रथम तुम्ही बँकेत जाऊन चेक करायचं तुमचं अकाउंट चालू आहे की नाही। जर चालू असेल तर काही करायची गरज नाही। दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे बँकेत जाऊन, जर तुमचं खातं चालू असेल तर तुमच्या खात्याचे तुमचं आधार कार्ड, बघा आधार कार्ड तुमच्या खात्याशी लिंक आहे की नाही। जर तुमचं आधार कार्ड तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाही, कारण जे पैसे जमा होतात ते डेबिटच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत असतात। म्हणून तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, भरपूर अशा कारणानिमित्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होत नाही आणि तुम्हाला पैसे येत नाही।
अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना एकही हप्ता आत्तापर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही। अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना 3-4 हप्ते भेटले पण पुढील हप्ता त्यांना भेटलेला नाही। आतापर्यंत 10 हप्ते वाटप कंप्लीट 10 हप्ते वाटप म्हणजे 10वा हप्ता वाटप सुरू होतोय। 9 हप्ते कंप्लीट झालेले आहे। 9 हप्त्यांपैकी कोणाला 2 हप्ते, कोणाला 4 हप्ते, कोणाला 3 हप्ते अशा प्रकारेच आलेले आहे। तर त्यांचं मेन महत्त्वाचं काम आहे की त्यांनी बँकेत जाऊन चेक करायचं की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, तुमचं बँक अकाउंट चालू आहे की नाही। आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं पॅन कार्ड। ठीक आहे, आता तुमचं पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड प्रमाणे बँक खात्याशी लिंक आहे की नाही। ठीक आहे, जर तुमचं पॅन कार्ड जर तुमचं बँक खात्याशी लिंक नसेल ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं, आणि नसेल तर तुम्ही तात्काळ जाऊन तुमचं बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक करून घेणं गरजेचं आहे। हे महत्त्वाचं कारण आहे। त्या कारणानिमित्त सुद्धा तुम्हाला पैसे येत नसतील, तुम्ही 2-3 दिवस वाट पाहू शकता। 2-3 दिवसामध्ये जर पैसे जमा झाले नाही तर तात्काळ तुम्ही बँकेत जाऊन हे काम करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये 2-3 दिवसात पैसे कंप्लीट होतात। फर्स्ट इन्स्टॉलमेंट सुरू झालेले आहे, उद्यापासून सेकंड, थर्ड आणि फोर्थ या 4 इन्स्टॉलमेंट पर्यंत तुम्ही वाट पाहू शकता। तुम्हाला आता आज झालेला आहे, उद्या 1, 2, 3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता। 3 दिवसामध्ये जरी पैसे आले नाही तात्काळ बँकेत जायचं आणि हे चेक करून घेणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता तुम्हाला पैसे आले की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहू शकता। उदाहरणार्थ तुम्ही बीडमध्ये राहत असाल तुम्ही बीड कमेंटमध्ये लिहू शकता, सर बीड जिल्ह्यात पैसे आले नाही। तुम्ही जर जळगावला राहत असाल सर जळगावला आले नाही। चंद्रपूरला राहत असाल सर चंद्रपूरला पैसे आले नाही, असं तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा कळेल की या जिल्ह्यात पैसे आलेले नाही आणि आपण त्याला पूर्णपणे काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करणार। ठीक आहे, असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। फक्त तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करत नाही, व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असं महत्त्वाची जी माहिती आहे ते सर्वात अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।